नमस्कार मैत्रिणींनो, चुकून पण संध्याकाळ झाली की ही वस्तू अजिबात शेजारच्याला आणि घरच्या बाहेर अजिबात गेली पाहिजे नाही. ह्या वस्तू ज्या आहे अजिबात कुणाला द्यायच्या पण नाही. कितीही काहीही झालं, कोणी मरूनही गेलं तरी तुम्ही ह्या वस्तू कोणालाच देऊ नये संध्याकाळच्या वेळेला. कारण की आपल्या घरामध्ये लक्ष्मी निघून जाईल आणि तुमच्यावर आर्थिक संकट येईल आणि तुमच्या घरामधले जे आहे सगळा पैसा पाणी पूर्ण पाण्यासारखा वाहून जाईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पण थांबणार नाही. म्हणून संध्याकाळच्या वेळी ह्या वस्तू कोणालाच द्यायच्या नाही. मग ते सखे बहीण असो, भाऊ असो, नातेवाईक असो, कोणीही असो आणि कितीही इमर्जन्सी आली तरीही द्यायचं नाही. नाहीतर तुमच्या आर्थिक संकटावरती खूप परिणाम पडेल आणि तुमच्या पूर्ण भविष्यावरती परिणाम पडेल. आपल्याला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी माहिती नसते, पण त्याचा परिणाम खूप जास्त पडते. आपण बोलतो काय होते पण नाही, त्याचा परिणाम हळूहळू होतो. तर चला पटापट मी तुम्हाला सांगते आता कुठल्या त्या वस्तू आहे, कुठल्या त्या गोष्ट आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं संध्याकाळच्या वेळेला. तर ह्या व्हिडिओची मी सुरुवात करते. संध्याकाळच्या वेळी या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका. लक्ष्मी माता होते नाराज. हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या संध्याकाळच्या वेळी कोणाला देऊ नये अशी मान्यता आहे. त्यामुळे लक्ष्मी नाराज होते, आर्थिक संकट येतात असं म्हटलं जातं. तुम्ही तुमच्या घरातून संध्याकाळी या गोष्टी दिल्याने माता लक्ष्मीला राग येतो. हळद हे शुभता आणि समृद्धी आहे, शुभतेचे प्रतीक मानले जात आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर हळद दिल्याने घराची समृद्धी आणि शुभ ऊर्जा कमी होते. यासह इतकंच नाही तर असे केल्याने माता लक्ष्मी सुद्धा नाराज होते. त्यामुळे हळद किंवा हळदीशी संबंधित वस्तू यावेळी सायंकाळच्या वेळी अजिबात देऊ नयेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की संध्याकाळी कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण देऊ नयेत. कोणाला रागही आला तरी चालेल, तर याविषयीची पुढे सांगते मी. तर वास्तुशास्त्रात सुखी जीवनाचे काही विशेष नियम सांगितले आहेत. घराच्या बांधकामापासून ते त्यात ठेवण्याच्या गोष्टीपर्यंत घर योग्य दिशेला ठेवण्याच्या या नियमाचे भर देण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर हिंदू धर्मात आणि वास्तुशास्त्रातही सकाळ आणि संध्याकाळी काही नियमांचा उल्लेख केलेला आहे. या नियमामध्ये सांगितले आहे की घराच्या बांधकामापासून ते घरामध्ये ठेवण्या नियमाचा उल्लेख केला आहे. नियमांपासून सकाळ संध्याकाळी काही काम करणे टाळावे. असे म्हटले जाते की यासोबत संध्याकाळी काही वस्तू देण्यास पण मनाई आहे आणि या वस्तू देऊ पण नये. मान्यतेनुसार संध्याकाळी या गोष्टी दिल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होतात. अशा परिस्थितीत जाणून घेऊया की संध्याकाळी कोणकोणत्या गोष्टी देऊ नयेत. हळद हे शुभता, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानले जाते. मान्यतेनुसार सूर्यास्तानंतर हळद दिल्याने घराची समृद्धी आणि शुभ ऊर्जा कमी होते. इतकंच नाही तर असं केल्याने मान्यतेनुसार लक्ष्मी अस्वस्थ होऊ शकते. त्यामुळे हळद किंवा हळदीशी संबंधित या वस्तू अजिबात देऊ नयेत. या वेळी संध्याकाळी द्यायच्या नाही. पांढऱ्या वस्तू कोणालाही देऊ नका. दूध, दही, तांदूळ, साखर यासारख्या पांढऱ्या पदार्थाचा संबंध शांत ऊर्जा आणि चंद्राशी असल्याने मानले जाते. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर हे पदार्थ कोणालाही देऊ नयेत. असे मानले जाते की सूर्यास्तानंतर या गोष्टी दिल्याने नशीब खराब होते, तसेच घरात आर्थिक समस्या निर्माण होतात. सूर्यास्तानंतर झाडू घेऊ नका. कधीच सायंकाळच्या वेळी झाडू घ्यायचा नाही. वास्तुशास्त्रात झाडू हा संपत्तीची देवी माता लक्ष्मी संबंधित असल्याचे म्हटले आहे. असे मानले जाते की संध्याकाळी झाडूचा वापर केल्याने घरात पैशाचे नुकसान होते, त्याचबरोबर घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. दहीचे सेवन करू नका. दह्याचा संबंध थंड चंद्राशी असल्याने मानले जाते. याचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे, त्यामुळे संध्याकाळी दही किंवा त्याचे संबंध शुक्र ग्रहाशी आहे, त्यामुळे संध्याकाळी दही देणे किंवा त्याचे सेवन करणे शुभ मानले जात नाही. सायंकाळच्या वेळी दही खायचे नाही. चला मित्रांनो, व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.